नमस्कार. मी संजय वझे, विश्वविहार हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक. काल मला संध्याकाळी एक फोन आला की संजय, आम्ही ना मुंबई राबी आणि राबी मुंबई अशी आम्ही तिकीटं बुक केलेली आहेत. तर आता जे मधलं पॅकेज आहे ते सगळं आम्हाला तुमच्याकडनं पाहिजे आहे. म्हटलं चालेल, नक्की आपण पॅकेज करू. तुम्ही तुमची तिकीट्स पाठवा आणि आम्ही तुम्हाला सगळं जे मधलं पॅकेज आहे ते तुम्हाला ऑर्गनाईज करून देऊ. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की यार संजय, पण एक त्याच्यामध्ये एक छोटीशी अडचण आहे की ना, आम्ही ना त्याच्यामध्ये बँकॉक केलेला नाहीये. आणि आता आमचा जो एक मित्र आहे तो आम्हाला म्हणतोय की त्याच्यामध्ये तुम्ही बँकॉकचं पण तिकीट घेतलं पाहिजे होतं. मी म्हटलं सर, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही राबी मुंबई मुंबई राबई परफेक्ट तिकीट काढलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये 3 नाईट राबी आणि 3 नाईट फुकेट अशी सुंदर एक आयटिनरी आपल्याला तुमच्यासाठी बनवता येईल, ज्याच्यामध्ये आपण तिथली सगळी जी मेजर साईटसिंग आहेत ही प्रॉपरली रिलॅक्स असं आपल्याला करता येईल. तुम्हाला स्वतःला बँकॉकला जाण्याची इच्छा होती का? तुम्हाला बघायचं होतं का? ते म्हटले नाही, आम्हाला काही बँकॉकमध्ये इच्छा नाहीये, कारण आम्ही असं ऐकलंय की बँकॉक एक मुंबई पुण्यासारखी खूप मोठी सिटी आहे. म्हटलं अगदी योग्य. तुम्ही बँकॉक नाही घेतलं कारण तुम्हाला बँकॉक बघायचं नव्हतं. सो तुम्ही जिकडे जायचंय तिकडची तिकीट्स बुक केलेली आहेत. तुमचा मित्र म्हणाला म्हणून तुम्हाला आता असं वाटायला लागलंय की आपण बँकॉक घेतलं पाहिजे होतं. आता जेव्हा मी तुमच्याशी हे बोलतोय तेव्हा तुम्हाला पण लक्षात आलं असेल की तुमच्या पण आयुष्यामध्ये असे मित्र मैत्रिणी नातेवाईक नक्की असतात की जेव्हा आपण एखादी सहलीचं नियोजन करत असतो त्यावेळेला ते आपल्यावरती इन्फ्लुएन्स करतात. आणि मग अरे, हे इथे तू चाललायस ते नाही घेतेस, इथे चाललायस ते नाही तू घेतेस, किंवा हे बघितल्याशिवाय ते कशी सहल पूर्ण होईल, असं ते तुम्हाला बोलत असतात. आणि मग काय होतं, आपण जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन कुठेतरी गडबडतं आणि आपला स्वतःवरचा जो कॉन्फिडन्स आहे तो लूज होतो. तर माझं असं तुम्हाला एक ट्रॅव्हल एजंट किंवा एक सहल व्यावसायिक म्हणून म्हणणं आहे की अशी जी मंडळी आहेत त्यांचं फक्त ऐका आणि त्याच्यानंतर त्यांचा जो विषय आहे तो बाजूला ठेवा. तुम्हाला नक्की काय बघायचं आहे, तुमची काय आवड आहे, हे तुम्ही नियोजित करा. त्याच्यानुसार आमची जी टीम आहे ती तुमच्यासाठी आयटिनरी बनवते आणि तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही बघा. ना की तुमचा मित्र मैत्रिणी नातेवाईक तुमच्यावरती इन्फ्लुएन्स करतोय म्हणून बघा. थँक्यू सो मच.